गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. आणि जे पण टीचर्स आहेत आपल्यामध्ये सर्व टीचर्स वर्ग जे आहेत सर्वांना हॅपी टीचर्स डे. जे पण शिक्षक वर्ग आहेत आपण देवाचे आज विशेष आभार मानतो. जे पण शिक्षक वर्ग आहेत आणि त्यांचा सत्कार आपण करतो. कदाचित ते शाळेत असतील आलेले आहेत तेवढे टीचर्स आहेत teaching spiritually. Praise the Lord. So we तुमच्या सर्वांचं we appreciate your work जे तुम्ही घडवत आहे. मुलांना तुम्ही घडवत आहात तर तुमचा आम्हाला अभिमान आहे. Praise the Lord. So and today is also the feast of dear Mother Teresa, ज्यांनी भारतामध्ये कलकत्तामध्ये राहून संपूर्ण विश्वभरातीने तिच्या मायेने दयेने प्रेमाने स्पर्श केलेला आहे. आणि तो स्पर्श आजपर्यंत ती नाही परंतु तिचं जे कार्य आहे त्याद्वारे जे पण सर्वात शेवटचे आहे लास्ट लीस्ट फॉरवर्डन ज्यांना विसरून गेलेले आहेत समाजाने त्यांची सेवा अशा त्यांची संस्था करत आहे. प्रेज द लॉर्ड. तर प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण आलेलो आहोत आणि आता हा अर्धा तास सेशन आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर ब्रेक असणार आणि मग फादर लुईस जे आज प्रमुख वक्ते आहेत ते त्यांचा संदेश सुद्धा देणार आहेत. परंतु आपण या वेळाचा पूर्ण उपयोग करत असताना आपण देवाचा शब्द ऐकूया. आणि लूक शुभवर्तमान अध्याय 5 मध्ये जे पहिले जे शिष्य होते शिमोन, त्याला जे परमेश्वराचं जे पाचारण त्याला जे पाचारण मिळालं, त्याला जे देवाची कॉलिंग मिळाली, जे पाचारण करायला मिळालं त्याविषयी आपण ऐकणार. आणि त्याद्वारे आपण आपल्या जीवनाने आज आपण मदर तेरेसा तिला सुद्धा जे पाचारण मिळालं ते सुद्धा आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. आणि मी कशा प्रकारे जीवन जगत आहे आणि कशा प्रकारे प्रभूची इच्छा आहे की मी जीवन जगावं हे आपण समजण्याचा प्रयत्न करूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर हे जे गोष्ट आहे कालच्या शुभवर्तमानामध्ये ऍक्च्युअली हे आलं होतं जे चर्च दिसाचे जे वाचन आहे कालचं जे वाचन होतं शुभवर्तमान त्यामध्ये हे आलं होतं की प्रभू येशू एका सरोवरच्या किनारी जेव्हा प्रभू येशू येतो आणि तिथे तो जेव्हा किनाऱ्याजवळ येतो तर तो तिथे शिमोनाला वगैरे तो पाहतो. आणि शिमोन कशा प्रकारे प्रभू येशूला प्रभू त्याला म्हणतात तू खोल पाण्यात घे आणि त्याला मोठा मासळ्यांचा जे गुळका जे सापडतो मिळतो ती गोष्ट आपण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण काही पॉइंट्स पाहणार आहोत. पहिला आणि याद्वारे आपण प्रभू आपल्याशी बोलणार आहे. पहिला म्हणजे आपण सुरुवात करूया अध्याय 5 आणि वचन 2 मधून. मी पहिला दुसरा वचन वाचत आहे. तेव्हा येशूने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले. सरोवराच्या किनाऱ्यावर लागलेले 2 मचवे पाहिले. 2 रिकामे मचवे होते. प्रभू येशू तिथे पाहिले. आणि त्याचा बॅकग्राऊंड म्हणजे संपूर्ण रात्र त्यांनी कष्ट केले. संपूर्ण रात्र मेहनत करून सुद्धा संपूर्ण रात्र त्यांना एकही कसा त्यांचा दिवस असेल असं कधी होत नाही की पूर्ण रात्रभर मेहनत करून निदान काहीतरी लागले असतील, मासे त्यांना मिळाले असतील, परंतु इकडे त्यांना एकही मासे मिळाला नाही. म्हणजे ते निराश, ते डिसअपॉइंटेड होते. आणि प्रभू येशू तिथे येतो सकाळी आणि प्रभू येशू काय पाहतो 2 मचवे प्रभूने पाहिले. आणि त्यानंतर पहा काय लिहिलंय, त्यांच्यावरील पोळी खाली उतरून झाली धूत होती. त्या मचव्यापैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून म्हणजे त्यावर येशू चढतो. बोला हालेलुया. हालेलुया. आपण हे पाहूया प्रभू येशू मचव्या
आणि तिथे 2 मछवे पाहतो आणि इकडे नाव दिलेलं आहे शिमोनाच्या मछव्यावर प्रभू चढतो. नाव दिलेलं आहे शिमोनाच्या मछव्यावर प्रभू येशू चढतो. तो रिकामा होता. आता हे जे गोष्ट घडलेली आहे, प्रभू येशू येतो, शिमोनाचा मछवा रिकामा झालेला ती बोट पाहतो आणि प्रभू येशू त्याच्यावर चढतो. हा असंच एक कोइन्सिडेन्स नाही की असंच हे घडलं. ही देवाची योजना आहे की देवाने शिमोनापर्यंत पोहोचण्याचा प्रभू येशूने पहिला पाऊल उचलला. प्रभू येशू आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पहिला पाऊल उचलला. शिमोन प्रभूच्या शोधामध्ये गेला नाही. प्रभू येशू आले आणि प्रभू येशू आले आणि प्रभू येशू एक नवीन सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनाने तो प्रभू येशू शिमोनाजवळ येतो. त्या रिकाम्या मछवाकडे येतो. तो रिकामा मछवा म्हणजेच आपला जीवन. तो रिकामा मछवा म्हणजेच आपला हृदय. प्रभू येशू आपल्या जवळ सुद्धा येतो आणि आपण जेव्हा कष्टी, खंत व्यक्त करतो, दुःखी असतो, आपण ज्या समाजामधून आपण जे पण आपल्याला जे संकटी कष्टी जन हो, प्रभू त्यांच्या जवळ प्रभू येशू पोहोचतो. प्रभू येशू तुमच्यापर्यंत आलेला. प्रभू येशू माझ्या जीवनामध्ये सुद्धा आला, माझ्या शोधामध्ये आला. जेव्हा प्रभू येशूने पाहिला माझ्या जीवनामध्ये पहिली भेट मला प्रभू येशूची झाली जवळजवळ 30-32 वर्षापूर्वी. माझं जीवन सुद्धा रिकामा मछव्याप्रमाणेच होतं. प्रभू येशू त्या रिकाम्या मछव्याजवळ येतो आणि त्या मछव्यावर म्हणजे शिमोनावर तो दया करतो आणि त्याच्याच नेमकं मछव्यामध्ये तो उभा राहतो. जेव्हा जक्कई त्या झाडावर चढतो, प्रभू येशू तिथून जात असतो आणि तिथे जेव्हा प्रभू पोहोचतो, प्रभू वर पाहतो, झाडावर जक्कईकडे पाहतो. का? कारण आता त्याला जक्कईच्या जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे. प्रिय बंधूंनो, प्रभू येशू आपल्या जीवनामध्ये येतो आपल्याला एक नवीन सुरुवात देण्यासाठी. बोला हालेलुया, हालेलुया. एक नवीन स्टार्ट. पहा, हे सर्व काही नवीन करीत आहे. प्रकटीकरण 21:5. पहा, ते सर्व काही नवीन करीत आहे. एक नवीन आकाश, एक नवीन पृथ्वी, एक नवीन सुरुवात. आणि त्याच दृष्टिकोनाने प्रभू शिमोनाच्या मछव्यामध्ये चढतो आणि चढतो. शिमोनाने त्याला चढण्याची जणू काही परवानगी दिली. प्रभू येशू चढला आणि शिमोन कदाचित पाहत असेल, अरे प्रभू, त्याला तो ओळखत सुद्धा नसेल की हा कोण आहे, हा प्रभू आहे, परंतु हा एक गुरु आहे आणि तो प्रवचन देत आहे. तो त्याला चालत आपल्या मछव्यामध्ये. प्रभू त्याच्या मछव्यामध्ये चढतो आणि जेव्हा प्रिय बंधूभगिनींनो प्रभू मछव्यामध्ये चढतो, प्रभू ज्याच्या जीवनामध्ये येतो, तिथे एक सुरुवात असते. परंतु आपला प्रतिसाद काय आहे? प्रभूला आपण सुद्धा स्वीकार केलेला आहे बाप्तिस्माद्वारे, दृढीकरणामध्ये, मिस्सामध्ये आणि आपला फर्स्ट ओली कमी झाला. आपण सुद्धा प्रभू येशूचा स्वीकार केलेला आहे. परंतु त्याच्या पुढे आता आपण पाहायचं आहे की शिमोनाचा प्रतिसाद काय होता. दुसरी गोष्ट आपण पाहणार आहोत. पहिला आपण हे पाहिलेलं आहे, प्रभू येशू पुढाकार घेतो. प्रभू येशू पुढाकार घेतो. माझ्या जीवनामध्ये सुद्धा मी जरी त्या रिट्रीटमध्ये गेलो होतो पहिल्यांदा, परंतु मला शोधण्यासाठी ऍक्च्युअली मी सहज गेलो होतो काय होईल पाहण्यासाठी. परंतु प्रभू येशूची ही दैवी योजना होती की मी तिथे गेलं पाहिजे आणि तिथे प्रभूने माझ्या जीवनामध्ये सुरुवात केली. आणि आपल्यामधून तुमच्या जीवनामध्ये सुद्धा प्रभूची एक जवळीकची ओळख तुम्हाला कदाचित एका रिट्रीटमध्ये, कदाचित एका साक्रामेंटासारख्या बसून प्रार्थनामध्ये, मिस्सामध्ये, कोणाच्या प्रवचनाद्वारे, कोणाच्या 2 चांगले मायेच्या शब्दाद्वारे देवाच्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रभू भेटायला येत असतो. दुसरी गोष्ट आपण ही पाहतो आता, शिमोनाचा प्रतिसाद. शिमोनने कशा प्रकारे प्रभूला, त्याचा काय रिस्पॉन्स होता, त्यांनी कशा प्रकारे प्रभू येशूला इकडे पहा काय प्रभू त्याच्या मछव्यामध्ये चढतो
आणि तो त्याला काहीतरी म्हणतो. काय म्हणतो त्याला? थोडासा किनाऱ्यापासून लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. तो दमलेला असेल शिमोन, रात्रभर कष्ट करून, परंतु प्रभू त्याला किनाऱ्यापासून थोड्या अंतरावर हे मंचवायला लोट, थोडा किनाऱ्यापासून थोडाफार तो पुढे घेऊन जा. शिमोन करतो, शिमोन ऐकतो. शिमोनाने तसे केले आणि मग तिथे प्रभू प्रवचन देत असतो आणि प्रवचनानंतर प्रभू पुढे काहीतरी आणखी सांगतो. प्रभू त्याला म्हणतो, आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाका. आणि खोल पाण्यात हाका. आता तो पहिले प्रभू त्याला काय म्हणतो की किनाऱ्यापासून थोडासा अंतरावर ही घेऊन जा. प्रवचन प्रभू तिथे सर्व लोकांना तिथं प्रवचन प्रभू करत आहे, प्रवचन देत आहे आणि प्रवचनानंतर प्रभू खोल पाण्यात हाका, खोल पाण्यात हे तुझी नाव घेऊन चल. प्रिय बंधू भगिनींनो, दमलेला शिमोन तो म्हणू शकला असता की प्रभू काहीतरी त्याने निमित्त सांगून त्याने कदाचित तो नाही म्हणू शकला असता, परंतु तो तसा करतो, खोल पाण्यात घेऊन जातो. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू आपल्याला सुद्धा त्याच्या वचनाद्वारे बोलतो. बोला हालेलुया. जेव्हा आपण पहिला ऐकतो मग प्रभू आपल्याला म्हणतो थोडाफार पाण्यापासून किनाऱ्यापासून दूर चल, थोडा. आणि मग प्रभू तिथेच राहत नाही. प्रभूची इच्छा आहे की खोल पाण्यामध्ये, म्हणजे एक खोल अनुभव देण्यासाठी, कारण खोल पाण्यामध्येच प्रभू तिथे काहीतरी नवीन करू शकतो. आपल्याला एक डीपर एक्सपिरियन्स, एक अनुभव, एक विशेष अनुभव देण्यासाठी प्रभूची इच्छा आहे की खोल पाण्यामध्ये चल, गो डीपर. आणि शिमोन ऐकतो आणि तिथे प्रभू त्याला म्हणत आहे, दुसरं प्रभू त्याच्याकडे दुसरं काहीतरी अपेक्षा करत आहे आणि प्रभू त्याला एक जणू काय त्याला म्हणत आहे की आता तुझी जे जाळ आहे ते टाक, जाळ उघड आणि ते जाळ टाक. परंतु प्रभू त्याला खोल पाण्यामध्ये जाण्यास सांगतो आणि तो ऐकतो. प्रिय बंधूंनो, आज मदर तेरेसाचा दिवस आहे. संत मदर तेरेसा ती सुद्धा प्रभूची वाणी ऐकते. ती एका कॉन्व्हेंट मध्ये टीचर होती ना, कॉन्व्हेंट मध्ये ती होती आणि ते कॉन्व्हेंट मध्ये जेव्हा ती होती तिथे ती कम्फर्टेबली तिचं जीवन ती जगत होती. परंतु एक दिवस ती जेव्हा एका रिट्रीटला ती जात होती, ट्रेन मध्ये ती प्रवास करत होती, तिला एक प्रभूचा पाचारण तिला होतो. ती ऐकते, जणू काही प्रभू तिला म्हणत आहे की आता माझी इच्छा तुझ्याकडून ही आहे की तू एका जे पण स्लम्स मध्ये आहे, गरीबातले जे गरीब आहे त्यांची तू सेवा करण्यास प्रभू तिला पाचारण हात देत होता. खोल पाण्यामध्ये जाण्यासाठी प्रभू तिला म्हणत होता की तू तुझं जे तू करत आहे आता ते देवाचंच कार्य करत होती. ती ऑलरेडी सिस्टर होती आणि ती एका कॉन्व्हेंट मध्ये होती, परंतु तिथून प्रभूची इच्छा होती की आता तो खोल पाण्यामध्ये जा आणि तू मी ज्यासाठी तुला ऍक्च्युली निवडलेलं आहे तू ते पूर्ण कर. मदर तेरेसा तिथून ती आवाज जी वाणी येते ती सुद्धा कदाचित जिथे आहे तिथे राहून सुद्धा देवाची इच्छा तिने करायला ती लागली असती, परंतु तिला वाटत होतं की काहीतरी प्रभू माझ्याकडून काहीतरी जास्त अपेक्षा करत आहे आणि ती खोल पाण्यामध्ये जाते. प्रिय भगिनींनो, खोल पाण्यामध्ये काय ती जाऊन जे प्रभूने तिला सांगितलं त्याचा ते रिस्पॉन्स देते, प्रतिसाद देते. ती पहिले तर जाते पटनामध्ये आणि ती पटनामध्ये जाऊन ती नर्सिंगचा अभ्यास करते की सेवा कशा प्रकारे करायची असते. ती ते नर्सिंगचा अभ्यास ती घेते आणि त्याच्यानंतर ती सुरुवात करते. एक जे पण गरीबातले गरीब आहेत त्यांची सेवा करण्यास ती सुरुवात करते आणि ती सुरुवात करत असताना तिचं ते मिशन आहे. तिला बऱ्याच
दुसरे आले, तिला जॉईन झाले आणि आज विश्वभर जगभर तिची सेवाबद्दल तिला ओळखली जाते. तिला नोबेल पीस प्राइज सुद्धा मिळाला भारतामध्ये आणि तिला सन्मान तिचा आजच्या दिवशी ती जेव्हा मरण पावली तर तिला एक स्टेट ऑनर्स तिला मिळाला आणि तशा प्रकारे तिचं अंतिम विधी झाली. प्रिय बंधूंनो, तिने एक रिस्पॉन्स दिला. ती प्रभू तिला जे म्हणत होता तिने ते ऐकले आणि तिने तसं केलं. बोला हालेलुया, हालेलुया. प्रभू आपल्या बरोबर सुद्धा बोलतो. कदाचित आपल्याला असा सांगून की तू एक संस्था सुरू कर, सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी प्रमाणे किंवा मदर तेरेसा प्रमाणे. तितका आपल्याला मला नाही वाटत की तो आपल्याला बोलू पण शकतो, परंतु सर्वांना तर तसं बोलत नाही. परंतु सर्वांना तो काय बोलतो? तो सर्वांना बोलतो, आपल्याला प्रेम करण्यासाठी बोलत असतो आणि आपल्याला तो विशेष काहीतरी तो बोलत असतो की हिला क्षमा कर, तिला क्षमा कर, तिच्यावर प्रेम कर, हे कर, तू ते कर. आणि आपण जेव्हा प्रतिसाद देतो मग आशीर्वाद सुरू होतो. बोला हालेलुया. तर आपण बघतो पहिले तर प्रभू येतो शिमोनाच्या जवळ. शिमोना बरोबर नाव देऊन म्हटलेले शिमोनाच्याच तो मच्छवामध्ये बसतो. शिमोनाला तो म्हणतो आणि खोल पाण्यामध्ये घेऊन चल. आणि तिसरी गोष्ट तो म्हणतो, आता तुझी जाळ सोड, आता तुझी जाळ सोड. त्याने ती जाळ रात्रभर वापरली होती आणि तिला धुत होतो, त्याने धुतलेला आहे. ती जाळ त्याने सकाळी तो जेव्हा पहाटे तो येतो ती जाळ त्याने धुतलेली आहे आणि ते त्याला बराच त्याने मेहनत घेऊन ती जाळ धुतलेली आहे आणि ती जाळला पुन्हा त्याने फोल्ड करून ती त्याने मच्छामध्ये ठेवलेली आहे. प्रभू त्याला म्हणतो जाळ उघड आणि पहा तो काय म्हणतो. शिमोन काय म्हणतो? शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. बोला हालेलुया. आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. आय एम रेडी टू ओपन, आय एम रेडी टू ओपन. मी ती जाळी सोडण्यासाठी मी तयार आहे. कारण त्या जाळी सोडण्यामध्येच आशीर्वाद लपलेला होता. प्रभूला त्याच्याकडून काय अपेक्षा होती? आज्ञाधारकपणा, जाळी सोड. प्रिय बंधूंनो, हा जो शब्द आहे सोड, त्याच्यावर आपण थोडा विचार करूया. जाळी सोड, लीव, ओपन. इंग्लिश मध्ये ओपन हिज नेट्स, ओपन, सोड. बऱ्याच वेळेला प्रिय बंधूंनो, आपण प्रभू आपल्याला सुद्धा म्हणतो जे तू धरून ठेवलेलं आहे ना ते तू सोड. बोला हालेलुया. What you are holding and open, release, let go, सोड. ते तू कशाला धरून ठेवलेलं आहे. आपण कधी कधी आपल्याला प्रभूला आशीर्वाद द्यायचा आहे आणि आपण राग धरून ठेवलेला आहे. प्रभू म्हणते होते तू सोड, ओपन. धरून काय ठेवलेलं आहे ते तू सोड. आपण कोणाने काहीतरी आपल्याला बोललेलं आहे ते आपण त्याचे शब्द धरून ठेवलेलं आहे आणि प्रभू म्हणतो ते तू सोड. ते त्याने तुला हे म्हटलेलं आहे, तिने तुला हे म्हटलेलं आहे ना. आपण राग धरून ठेवतो. आपण भूतकाळात झालेली काहीतरी दुःखी वेदना, काहीतरी घटना घडली असेल, आपण ते धरून ठेवतो. आपण जोपर्यंत आपण ते उघडे करत नाही, ती जाळ, आपल्या जीवनाचे जाळ जे आहे आपली, ते आपण धरून ठेवलं की हे माझं आहे, हे माझं आहे ना. आपलं टॅलेंट आणि जे पण प्रभूने आपल्याला दिलेलं आहे, जोपर्यंत आपण आपली मुठी उघडत नाही आणि ते देत नाही, तर त्याच्यामध्ये प्रभू स्वर्गातून काहीतरी पाठवू शकत नाही. जोपर्यंत आपण आपला हृदय दुसऱ्यांसाठी उघडत नाही, गिव्ह अँड इट विल कम बॅक टू यू. की द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. बोला हालेलुया. जोपर्यंत आपण काय पण आपल्या जीवनामध्ये आहे आपण धरून ठेवतो की आम्ही संपूर्ण रात्रभर आम्ही कष्ट घेतलेला आहे. गुरुजी, तो प्रभूला म्हणतो गुरुजी आम्ही रात्रभर कष्ट करून एकही मासा धरलेला नाही आणि बऱ्याच मेहनत घेऊन आम्ही
कोण आहे तो? एक कोळी आहे. कोळीला माहित आहे की या वेळेला मासे मिळत नाही. आता या वेळेला मासे मिळत नाही. मासे मिळण्याची वेळ कदाचित रात्रीची होती. आता ही वेळ मासे मिळण्याची नाही. याच जागेवर आणि रात्रभर जाळे टाकलेले आहेत आणि कोळ जंगलातच होतो रात्रभर. आणि या बाजूला एकही मासा नाही. ते कसलाही विचार न करता तो आपली जाळ उघडतो. तो आपली जाळ उघडतो. देवाला एक संधी द्या. प्रिय मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये सुद्धा देवाला तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी एक संधी द्या. जाळ उघडणे, आपला जीवन उघडणे, आपला विश्वासाचं एक पाऊल पुढे करणे म्हणजेच देवाला एक संधी देणे. आज प्रभू विचार करा, तुम्हाला काय म्हणत आहे की तो काय उघडला पाहिजे. मला तुला द्यायचा आहे, परंतु जर तो घट्ट बांधून ठेवलेला आहे की असाच विचार केला पाहिजे ना. आज टीचर्स डे सुद्धा आहे. टीचर्स डे आणि इंग्रजी भाषेत बी टीचेबल. बी टीचेबल म्हणजे शिकण्यासाठी तयार व्हा. मला माहित आहे, आय नो इट ऑल, असंच असते. प्रभू त्याच्या जीवनामध्ये जर तो कोळी त्याला माहित आहे नाही गुरुजी असं नसते. या वेळेला मासे मिळत नाही. जर त्याला जास्त माहिती आहे असं त्याने जर दाखवलं असतं तर प्रिय मित्रांनो, त्याच्या जीवनामध्ये तो चमत्कार ते नंतर घडतो ते झालं नसतं. प्रभू आपल्याला ते शेवटचे जे आहे ते टाकायला पाहिजे, ते उघडला पाहिजे, पाऊल उचलायला पाहिजे, द्यायला पाहिजे. जे प्रभू आपल्याला जे म्हणतो आणि आपण जे प्रभूच्या साठी आपलं जे वेळ देतो, प्रभूसाठी आपलं जो हृदय देतो, प्रभूसाठी आपण आपलं जे काही आपण देतो त्याच्यावर देवाचं तेव्हाच त्याच्यावरच देवाचा आशीर्वाद असतो. हालेलुया. आपल्या पैसा सुद्धा आहे आणि कधी कधी असं असतं ना की आपल्या पैसे आहेत ना आणि आपल्याकडे जे पैसे आहे आणि प्रभू आपल्याला म्हणतो की देवळामध्ये टाक, ताई कर, गरिबांना दे. नाही दिले तर संपतील, कमी होतील आणि तोपर्यंत आर्थिक आशीर्वाद येत नाही. कारण जाळी उघडतच नाही ना. प्रभूला जाळीमध्ये टाकायचे आहेत मासे. प्रभूला तुमच्या जीवनाच्या फायनान्शियली तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे आणि तुम्हाला कुटुंबामध्ये आशीर्वाद द्यायचं. सर्व जाळी उघड. नाही ते जाळी मी ट्राय केली, आता बंद करून ठेवलेली आहे फक्त माझ्यासाठी. तर प्रभू म्हणतो तू जाळी उघड. आणि आपण बायबलमध्ये जुना करारामध्ये सुद्धा पाहतो ना, एलिजा जेव्हा तिथे एक दुष्काळ पडला होता तेव्हा एक विधवा बाई होती. एलिजा तिच्याकडे जातो आणि मला खाण्यासाठी काहीतरी दे. आणि ती बाई म्हणते माझ्याकडे फक्त थोडासा पीठ आहे एक भाकर बनवण्यासाठी आणि थोडीशी कुपीमध्ये तेल आहे, तेच आहे माझ्याकडे. एलिजा तिला काय म्हणतो आणि ती म्हणते हे शेवटचं अखेरचं भोजन आहे. मी आणि माझा जो मुलगा आहे आम्ही ते बनवणार आहोत कारण दुष्काळ आहे आणि कुठेच आम्हाला याच्या पुढे मिळणार नाही. तर एलिशा तिला काय म्हणतो, पहिले तू मला देते आणि मग तुम्हाला मिळेल, तू पहिले तू मला दे. ती बाई काय करते, तिच्याकडे एक निवड होती की एलिशाला बनवून देऊ आणि आपण उपाशी राहायचं की आपण खायचं. ती बाई काय करते, हा देवाचा माणूस आहे. तिने ओळखलं की हा देवाचा माणूस आहे म्हणजे देवाचा शब्द म्हणत आहे. एलिशा ती विधवा बाई एलिशाला ते शेवटची अखेरचं जे पीठ होतं त्याचं भाकर बनवून ते त्याच्या तेलाद्वारे ते बनवून एलिशाला देतो. आणि एलिशा काय म्हणतो, जोपर्यंत इस्रायल म्हणजे दुष्काळ आहे एकही दिवस तू उपाशी राहणार नाही. तो तुला शेवटपर्यंत तुझं पीठ आणि कमी होणार नाही, तुझं तेल कमी होणार नाही. आणि जोपर्यंत दुष्काळ होता तिच्याच घरामध्ये रोज अन्न होता. प्रेज द लॉर्ड. तिने तिची जाळ उघडली, तिने तिचं जीवन उघडलं आणि त्याच्यावरती आपण बघतो मग पुढे काय होतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मछुआऱ्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास फणविले. मग ते आल्यावर दोन्ही मछवे इतके भरले की ते बुडू लागले. विचार करा, फक्त जाळी फाटू नाही लागली, ते दोन्ही मछवे एकत्र करून ते मछवे सुद्धा बुडू लागले. इतके मोठे मासे कुठून आले.
एवढे मासे रात्रभर कुठे गेले होते की सकाळी ते सर्व आले. ते आले होते आज्ञाधारकपणासाठी थांबले होते. शिमोनाच्या आज्ञाधारकासाठी थांबले होते. बोला हालेलुया, हालेलुया. आज्ञाधारक जेव्हा प्रभू आपल्याला पाचारण देतो, मदर तेरेसाची आवाज देवाचं पाचारण ऐकू, तिने ते वाणी ऐकली, ते शब्द ऐकलं देवाचा आणि ते पुढे निघाले. देवाने तिचे सर्व गरजा पूर्ण केली. जेव्हा आपण देवाचं ऐकतो, देव आपल्याला कदाचित म्हणत असेल की जा तिला भेट दे, जा त्याला काहीतरी दे, आणि आपण नको राहू दे, उद्या तरी नको राहू दे. परंतु जर आपल्याला आतमधून वाटतं की देव मला म्हणत आहे, बोलत आहे, मोठा कदाचित देव बोलणार नाही की तू जाऊन एक संस्था सुरू कर, नाही तो आपल्याला बोलेल की त्याची सेवा कर. आणि जेव्हा आपण ते करतो, त्याचा आशीर्वाद तुमची जाळी जी आहे त्याच्यामध्ये मासे येतील, तुमच्या हृदयामध्ये शांती, तुमच्या घरावर आशीर्वाद येईल. बोला हालेलुया. त्याच्यानंतर आपण बघतो तो जाळ सोडतो. त्याच्यानंतर एक सुंदर गोष्ट होते. काय होते? तेव्हा हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. त्याला लगेच ही जाणीव होते. काय जाणीव होते? की मी पापी मनुष्य आहे, मी पापी मनुष्य आहे. आय एम अ सिनर. मी पापी मनुष्य आहे. संत होण्याची सुरुवात केव्हा होते? जेव्हा माझ्यामध्ये जे दोष आहेत मला दिसू लागतात. जेव्हा मला दिसू येते की माझ्यामध्ये जे उणीव आहे, तोपर्यंत पेत्राला येशू बोलला नाही की तू पापी आहे, की मी प्रभू आहे. नाही, त्याला प्रभूच्या उपस्थितीमध्ये ही जाणीव झाली की मी पापी आहे. जोपर्यंत प्रिय बंधूंनो आपण आपल्या जीवनाच्या त्या खोलापर्यंत पोहोचत नाही, तो खोल पाण्यामध्ये तो गेला आणि खोल पाण्यामध्ये मासे मिळाले आणि त्याला त्याच्या अंतराच्या खोलामध्ये दिसू लागलं. कारण खोलमध्ये जेव्हा आपण प्रभू जातो तेव्हाच दिसतं की माझ्यामध्ये पाप दडलेले आहे, किती स्वार्थ भरलेला आहे, किती कठोरपणा आहे. आणि तो म्हणतो प्रभू माझ्यावर दया कर. आणि जेव्हा आपल्याला ही जाणीव होते, प्रभू असं म्हणत नाही की आता तू जा, प्रभू त्याला पाचारण देतो की आतापासून, कारण तुला ही जाणीव झाली की तू मी पापी आहे. जेव्हा आपल्याला जाणीव होते तेव्हाच मात्र प्रभू आपल्याला एक आशीर्वाद पाठवतो. त्याला पहिला कोणता आशीर्वाद मिळाला? माशांचा आशीर्वाद मिळाला. परंतु तो खरा आशीर्वाद नव्हता. आता खरा आशीर्वाद आहे की प्रभू त्याला काय म्हणतो? आतापासून तू मासे धरणारा होशील. बोला हालेलुया. की येथून पुढे तू माणसे धरणारा होशील. हा होता आशीर्वाद. माणसे धरणारा, फक्त मासे धरणारा नाही, माणसे धरणारा तो आता होशील. हा आशीर्वाद होता. कधी कधी आपल्याला वाटते की आर्थिक आशीर्वादच आपला आशीर्वाद आहे आणि तिथे आपण समाधान होतो आणि म्हणतो की झालं, जे पाहिजे होतं ना, मासे पाहिजे होते मिळाले, थँक्यू, बाय बाय, टाटा, मिळाला मला नोकरी मिळाली, मला नाही. ती फक्त एक सुरुवात होती एक मोठा आशीर्वाद मिळण्यासाठी. बोला हालेलुया. माणसे धरणारा म्हणजे माणसांच्या जीवनामध्ये तू आता तुझं कार्य, माझं कार्य लोकांमध्ये तू करशील, तो आहे खरा आशीर्वाद. आणि तो आशीर्वाद केव्हा मिळाला? जेव्हा त्याला जाणीव झाली. तो येशूच्या पाया पडतो, तो तिकडे येशूच्या पाया पडतो. येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी माझ्यापासूनचा, कारण मी पापी मनुष्य आहे. नम्र, तो अगदी नम्र झाला. नम्रता म्हणजे देवाचा आशीर्वाद देण्याची सुरुवात. मरिया माता सुद्धा म्हणाली ना का मी देवाची दासी आहे. माझ्या बरोबर कसं? ती नम्र होती, नम्र बाई, नम्रता. जेव्हा आपण नम्र होतो, माझ्यामध्ये उणीवा आहे, प्रभू माझ्यावर दया कर,
प्रभू म्हणतो आतापासून तू माणसे धरणारा होशील, आतापासून तू प्रेम करणारा होशील. कारण तुलाच माहित आहे की कारण बहुतेक वेळा आपल्याला दुसऱ्यांचे पाप दिसतात जास्त, दुसऱ्यांचे उणीवा दिसतात, स्वतःचे खोल दिसत नाही. खोल बरोबर आपल्याला वाटतं सर्व फर्स्ट क्लास, खोल पाण्यात गेल्यानंतर प्रभू आपल्या अंतःकरणाच्या खोल गाभ्यापर्यंत पोहोचतो आणि दाखवतो देयर इज समथिंग डर्टी, काहीतरी मळी आहे. प्रभू माझ्यावर दया कर. आणि मग प्रभू आशीर्वाद असं देतो की आतापासून तुझा खरा आशीर्वाद हे आहे की तू माणसे धरणारा होशील, की तू माणसाला स्पर्श करणारा होशील, माणसापर्यंत माझं प्रेम पोहोचवणारा तो होशील. एक तुला नवीन सुरुवात आज मिळत आहे. मग शिमोन काय करतो, मग मजबूत किनाऱ्याला लावल्यावर सर्व काही सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. ते मासे आशीर्वाद नव्हता, पेत्राने ते ओळखलं, ते सर्व आशीर्वाद तिकडे सोडलं त्यांनी. ते संपूर्ण एवढा मासे सोडून बाबा आता तू सांभाळ, मी आता माणसे धरायच्या मागे, कारण तो आशीर्वाद आहे. आपण सुद्धा ओळखूया प्रिय खरा आशीर्वाद आपल्याला पाहिजे, आर्थिक मदत पाहिजे, सर्व नक्की घर पाहिजे हे, परंतु तिथेच शेवट नाही. शेवट तो नाही, शेवट आहे की आपण माणसापर्यंत देवाचं प्रेम सुवार्ता गाजवायची आहे आणि त्या करण्यासाठी प्रभू आपल्याला पाठवतो. तो आशीर्वाद आहे. बोला हालेलुया, हालेलुया. यासाठी संत मदर तेरेसा हिला भाषण मिळाला, त्यामुळे तिने ते कॉन्व्हेंट सोडलं. चांगलं तिची जी जॉब करत होती कम्फर्टेबल आहे ना, एक सहज चांगलं सुसेगात एक काम करत होती, ते तिने सर्व इथे सोडलं. देवाने तिला सांगत आपल्याला प्रभू काय करण्यास सांगत आहे. आज आपण मदर तेरेसा बरोबर संत मदर तेरेसाच्या चरणाशी आपण येऊन की प्रभू मला कोणाची सेवा करण्यास सांगत आहे, घरामध्ये, शेजोळामध्ये कुणाला भेट देण्यासाठी प्रभू मला सांगत आहे. जेव्हा मी ते करतो, माझी जाळ सोडतो इतरांसाठी, तेव्हाच माझ्या जाळीमध्ये खरे मासे येतात आणि खरा आशीर्वाद येतो. हालेलुया. खरा आशीर्वाद काय आहे प्रिय बंधूभगिनी? फक्त आज आपल्याला प्रभू माझा पाठ दुखते ते पाठ बरं कर, तोच आशीर्वाद नाही. ते आशीर्वाद आहे, होय आहे, परंतु शिमोनाची सासू आपण ऐकतो जेव्हा तिचा ताप सोडतो, येशू तिला आशीर्वाद देतो, तर लिहिलेलं आहे ती तिथेच उभी राहते आणि घरात सर्वांची ती सेवा करू लागते. ताप कशाला सोडला? सेवा करण्यासाठी ताप सोडला, मजा करण्यासाठी नाही ताप सोडला. आशीर्वाद आला कशासाठी? मजा करण्यासाठी नाही, सेवा करण्यासाठी. हा आहे खरा आशीर्वाद. प्रभू आम्ही प्रार्थना करतो की तू आम्हाला आध्यात्मिक गाणे आशीर्वाद दे, माणसांना स्पर्श करण्यासाठी